श्री स्वामी समर्थ सर्वांना. घरातील दरवाजाबद्दल या चुका करू नका. कोणते दरवाजे उघडे ठेवावेत, कोणते बंद ठेवावेत, परंपरा आणि योग्य पद्धत. दरवाजा फक्त लाकडाचा नसतो, तो घरात संस्काराचा प्रतीक असतो. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आपल्या घरात दररोज आपण अनेक वेळा दरवाजे उघडा आणि बंद करतो. पण कधी तुम्ही विचार केला आहे का की भारतीय परंपरेत दरवाजाला इतकं महत्त्व का दिलं गेलं आहे? दरवाजा हा फक्त घरात येण्याचा मार्ग नाही, तर तो स्वागताचं प्रतीक आहे, संस्काराचं प्रतीक आहे आणि शिस्तीचंही प्रतीक आहे. म्हणूनच आपल्या आजी आजोबांनी काही गोष्टी नेहमी सांगायचे. त्यामागे अंधश्रद्धा नव्हती, तर अनुभव, व्यवहार आणि परंपरा होती. अनेक घरांमध्ये सकाळी घर झाडून, सडा घालून, रांगोळी काढून मुख्य दरवाजा काही वेळ उघडा ठेवायची परंपरा आहे. यामागे असा भाव असतो की नवीन दिवसाचं आनंदाने आणि सकारात्मकतेने स्वागत करावं, सकाळची ताजी हवा आणि सूर्यप्रकाश घरात यावा, अशीही यामागे व्यावहारिक भावना आहे. आपल्या संस्कृतीत मुख्य दरवाजाजवळ स्वच्छता ठेवणं शुभ मानलं जातं. म्हणून अनेक घरांमध्ये दरवाजाजवळ रांगोळी काढली जाते, संध्याकाळी दिवा लावला जातो. यामुळे घरात येणारे प्रत्येकाचं हसतमुखाने स्वागत होतं. चप्पल, कचरा, तुटलेली वस्तू किंवा अनावश्यक सामान मुख्य दरवाजाचा अडथळा होईल असं ठेवणं व्यावहारिक दृष्टीने योग्य नाही. यामुळे येण्या-जाण्याची अडचण येते आणि घराचा पहिला ठसा देखील चांगला राहत नाही. पाहुणा म्हणजे देव. भारतीय संस्कृतीत अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. म्हणून मुख्य दरवाजातून कोणीही घरात आलं तर त्याचं आदराने स्वागत करणं हीच खरी परंपरा आहे. मित्रांनो, मुख्य दरवाजा फक्त लाकूड, लोखंड किंवा सिमेंटचा नसतो. तो घरातील संस्काराचा आणि स्वागत भावनेचा आरसा असतो. पण घरात फक्त मुख्य दरवाजाच नसतो. देवघराचा दरवाजा, स्वयंपाकघर, बाथरूम आणि इतर खोल्यांचे दरवाजे यांच्याबद्दलही अनेक परंपरा सांगितल्या जातात. त्या नेमक्या कोणत्या आहेत? घरातील दरवाजाबद्दल या चुका करू नका. कोणते दरवाजे उघडे ठेवावेत, कोणते बंद ठेवावेत, परंपरा आणि योग्य पद्धत. देवघर, स्वयंपाकघर आणि इतर दरवाजाबद्दल परंपरेचं काय सांगितलं आहे ते आता बघूया. आपण मुख्य दरवाजाचं महत्त्व जाणून घेतलं. आता घरातील इतर दरवाजाबद्दल परंपरेत काही सांगितलं जातं ते समजून घेऊया. लक्षात ठेवा, या गोष्टी वेगवेगळ्या कुटुंबाच्या परंपरेनुसार बदलू शकतात. म्हणून आपल्या घरातील पद्धत आणि श्रद्धा याचा नेहमी आदर करा. देवघराचा दरवाजा. अनेक घरांमध्ये देवघर हे घरातील सर्वात मोठं पवित्र स्थान मानलं जातं. म्हणून देवघर नेहमी स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जातो. पूजा करण्यापूर्वी देवघर स्वच्छ करणं, दिवा लावणं आणि शांत मनाने प्रार्थना करणं ही सुंदर परंपरा आहे. काही घरांमध्ये पूजा झाल्यावर देवघराचा दरवाजा हलका बंद केला जातो, तर काही ठिकाणी तो उघडाच ठेवला जातो. याबाबत एकच नियम नाही, आपल्या घराच्या परंपरेनुसार वागणं हेच योग्य. स्वयंपाकघराचा दरवाजा. भारतीय संस्कृतीत अन्नाला पूर्णब्रह्म म्हटलं जातं. म्हणून स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवण्यावर भर दिला जातो. रात्री काम झाल्यावर गॅस बंद आहे का हे तपासणं आणि स्वच्छता करणं ही चांगली सवय आहे. बाथरूम आणि शौचालय. अनेक जण वापरल्यानंतर बाथरूम किंवा शौचालयाचा दरवाजा बंद ठेवतात. ह्यामागे धार्मिक कारणापेक्षा स्वच्छता, वास नियंत्रण आणि गोपनीयता ही व्यावहारिक कारणं आहेत. स्टोअररूम आणि कपाट. धान्याचं कपाट किंवा तिजोरी वापरून झाल्यावर व्यवस्थित बंद करणं ही शिस्तीची गोष्ट आहे. यामुळे वस्तू सुरक्षित राहतात आणि घरात नीटनेटकेपणा टिकला जातो. तुटलेला दरवाजा. जर घरातील एखादा दरवाजा, कडी, कुलूप किंवा बिजागरी तुटली असेल तर ती वेळेवर दुरुस्त करणं महत्त्वाचं आहे. यामुळे सुरक्षितता वाढते आणि अनावश्यक त्रास टळतो. एक सुंदर विचार. आपली संतांनी नेहमी बाह्य स्वच्छतेबरोबर मनाची स्वच्छताही महत्त्वाची असल्याचं सांगितलं आहे. घराचे दरवाजे स्वच्छ ठेवणं
चांगलं, पण मनाचे दरवाजे प्रेमासाठी, क्षमेसाठी आणि माणुसकीसाठी उघडणे ठेवणं त्याहूनही मोठं गोष्ट आहे. मित्रांनो, घरातील प्रत्येक दरवाजा आपल्याला शिस्त, स्वच्छता आणि संस्कार याची आठवण करून देतो. पण रात्री झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टी नक्की तपासाव्यात आणि दरवाजाबद्दल लोकांमध्ये प्रचलित असलेली काही गैरसमज विषयी काय समजून घ्यायला हवं. घरातील दरवाजाबद्दल या चुका करू नका. कोणते दरवाजे उघडे ठेवायचेत, कोणते बंद ठेवावेत, परंपरा आणि योग्य पद्धत. रात्री झोपण्यापूर्वी दरवाजाबाबत काय लक्षात ठेवावं आणि खरा शुभ संकेत कोणता. नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत आपण मुख्य दरवाजा, देवघर, स्वयंपाकघर आणि घरातील इतर दरवाजाबद्दल परंपरा आणि व्यावहारिक गोष्टी जाणून घेतल्या. आता आजच्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग समजून घेऊया. रात्री झोपण्यापूर्वी काय करावं. रात्री झोपण्यापूर्वी एक छोटीशी सवय लावा. संपूर्ण घर एकदा शांतपणे पहा. मुख्य दरवाजा व्यवस्थित बंद आहे का, कुलूप लावलेले आहे का, खिडकी सुरक्षित आहे का, गॅस बंद आहे का, अनावश्यक दिवे बंद लावले आहेत का. ही सवय फक्त सुरक्षिततेसाठीच नाही तर मनाला निश्चिंत झोप देण्यासाठी उपयुक्त आहे. दरवाजा आदळून बंद करू नका. अनेक घरांमध्ये वडीलधारी मंडळी सांगतात दरवाजा आपटू नका. यामागे कोणतीही गूढ गोष्ट नाही. मोठा आवाज घरातील इतरांना त्रास देऊ शकतो, दरवाजाचंही नुकसान होऊ शकतं. म्हणून दरवाजा हळूवार बंद करणं ही एक चांगली सवय आहे. दरवाजाजवळ तुटलेला वस्तू ठेवू नका. तुटलेल्या चपला, तुटलेली बादली, निरुपयोगी वस्तू किंवा कचरा मुख्य प्रवेशद्वाराजवळ साचू देऊ नका. यामुळे घर अस्ताव्यस्त दिसतं. स्वच्छ नीटनेटकेपणा प्रवेशद्वार नेहमीच चांगला अनुभव देतं. पाहुण्यांचं हसून स्वागत करा. आपल्या संस्कृतीत अतिथी देवो भव ही भावना खूप महत्त्वाची मानली जाते. मुख्य दरवाजा फक्त घराचा प्रवेश नाही तर आपल्या स्वभावाचा आणि पहिल्या परिचित असतो. म्हणून दार उघडताना चेहऱ्यावर हसू ठेवा. प्रेमाने स्वागत करा. देवघराचा दरवाजा आणि श्रद्धा. काही जण विचारतात, देवघराचा दरवाजा नेहमी उघडा ठेवा का. याचं एकच उत्तर नाही. वेगवेगळ्या घरांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. म्हणून आपल्या घरात पद्धत आणि वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन यालाच प्राधान्य द्या. काही गैरसमज टाळा. आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ दिसतात. हा दरवाजा बंद ठेवा म्हणजे हे केलं नाही तर हे केल्याशिवाय असे अनेक दावे केले जातात. अशा प्रत्येक गोष्टीवर आंधळा विश्वास ठेवू नका. परंपरा आणि श्रद्धा याचा आदर करा, पण विवेकही तेवढाच महत्त्वाचा आहे. खरा शुभ संकेत कोणता. मित्रांनो, शुभ फक्त दरवाजामुळे येत नाही. शुभ येतं घरातील प्रेमामुळे, एकमेकांबद्दलच्या आदरामुळे, स्वच्छतेमुळे, प्रामाणिकपणामुळे आणि दररोज मनापासून केलेल्या प्रार्थनेमुळे. अंतिम संदेश. लक्षात ठेवा, घराचा दरवाजा उघडणं किंवा बंद करणं ही एक सवय आहे, पण मनाचा दरवाजा प्रेमासाठी, सेवेसाठी आणि क्षमेसाठी उघडा ठेवणं ही सर्वात मोठी पूजा आहे. भावनिक समारोप. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण समजलो की आपल्या परंपरांमध्ये फक्त धार्मिक भावना नाही तर स्वच्छता, शिस्त, सुरक्षितता आणि सुंदर जीवन जगण्याचा संदेशही दडलेला आहे. चला आजपासून एक छोटासा संकल्प करूया. घराचे दरवाजे नीट ठेवू, पण त्याहून महत्त्वाचे आपल्या मनाचे दरवाजे प्रेम, माणुसकी आणि सद्भावनेसाठी नेहमी उघडे ठेवू. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल. धन्यवाद सर्वांना.